नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ याचं PhD एंट्रन्स एक्झामिनेशन याचं फॉर्म फिल करून झालेला आहे. सोबतच मित्रांनो हार्ड कॉपी आपण सबमिट करून दिलेलंच असेल. त्यामुळे आता आपल्याला दिसून येतं परीक्षा ही 9 ते 12 मेच्या दरम्यान आहे. म्हणजे खूप कमी कालावधी आपल्या परीक्षेसाठी उर्वरित आहे. जवळपास 15 दिवसाचा कालावधी आपल्याजवळ आहे आणि या 15 दिवसामध्ये आपण एक्झाम प्रिपरेशन कसं करायला हवं, सोबतच अनेक विद्यार्थी मित्रांना ॲडमिट कार्ड संबंधित कसं येणार, कधी येणार, ठीक आहे. एक्झामिनेशन मग जर 9 तारखेला आहे, 9 मेला आपली परीक्षा आहे, तर आपलं ॲडमिट कार्ड कधी येणार हे जाणून घेण्यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं PhD एक्झामिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण एकतर आपल्याला आता कल्पना आहे, आपल्याला जर PhD करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला नेट एक्झामिनेशन थ्रू तिसरी जे कॅटेगरी असतं नेट एक्झामिनेशनमध्ये, त्याला आपल्याला क्लिअर करून ॲडमिशन घ्यावं लागतं. अशा वेळी जे विद्यार्थी मित्र नेटचा अभ्यास करीत नाही, त्या सगळ्यांसाठी पेट परीक्षा ही खूप मोठी संधी आहे आणि आता फक्त 15 दिवस राहिले आहे. तर या 15 दिवसामध्ये आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी 15 डे क्रॅश कोर्स आपण सुरू केलेला आहे. या क्रॅश कोर्सची फीस 899 आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण रिसर्चचा जो पार्ट आहे कव्हर केलं जाईल. सोबतच यावर आधारित नोट्स आणि आपल्या प्रॅक्टिसकरिता टेस्ट, मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहे. प्रॅक्टिसकरिता MCQs आहे. हे ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, यावर आपण कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही कोर्सला जॉईन करा. जेणेकरून हा 15 डे क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करून या माध्यमातून संपूर्ण रिसर्च मेथोडॉलॉजीचं तुम्ही अभ्यास करू शकता. सोबतच रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी आपली बुकसुद्धा लॉन्च झालेली आहे मित्रांनो. ॲमेझॉनवरून रिसर्च मेथोडॉलॉजी फॉर PhD एंट्रन्स अँड कोर्स वर्क ही बुक तुम्ही घेऊ शकता. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊया, म्हणजे जे मेजर आपलं घटक आहे ॲडमिट कार्ड रिलेटेड, त्याला आपण संपूर्ण समजून घेऊया की ॲडमिट कार्डचं कधीपर्यंत येऊ शकतं. आता बघा इथे एकतर नोटिफिकेशनविषयी आपल्याला कल्पना आहे. नोटिफिकेशनमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरून झालेली आहे. डेटसुद्धा लास्ट डेट ऑफ सबमिशन झालेली आहे. हार्ड कॉपी सबमिशन करायचं होतं 27 तारखेपर्यंत. नक्कीच तुम्ही सगळ्यांनी 27/4 जे कालपर्यंतच आपली संपूर्ण डेट होती तुम्ही भरून दिलेली असेल. सोबतच तुम्हाला जे आहे डिस्प्ले ऑफ ॲडमिट कार्ड आहे ना, पेड कॅन्डिडेट लॉग इन काइंडली नोट ॲडमिट कार्ड विल बी सेंड टू ईमेल ID. तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर तुमच्या ईमेल IDवर आहे ना ॲडमिट कार्ड मिळेल ऑफ द स्टुडंट, बट इट विल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन ओनली. म्हणजे तुमच्या लॉग इनवर हे अवेलेबल असेल. कधी मिळेल तर लक्षात घ्या, 3/5/2026 म्हणजे 3 मेला तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे मित्रांनो मिळून जाईल. ठीक आहे. आणि परीक्षा ही 9 ते 12 मेच्या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे. तर नक्कीच तुम्हाला ॲडमिट कार्डचं म्हणजे आता काळजी करण्यासारखं नाही. आता तुम्हाला जे मेजर घटक बघायचा आहे तो म्हणजे परीक्षेचा अभ्यास आहे. कारण लक्षात घ्या, रिसर्चचा अभ्यास करणं, कारण पेट परीक्षेमध्ये तुम्हाला पुन्हा सांगू इच्छिते की पेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर असतात. ठीक आहे. सेक्शन ए आणि सेक्शन बी 2 सेक्शन राहणार. सेक्शन ए मध्ये देखील 50 गुणांसाठी 50 प्रश्न आणि सेक्शन बी हा सब्जेक्टिव्ह असणार आहे. 50 गुणांसाठी 50 प्रश्न. ठीक आहे. आता हे ओव्हरऑल 100 मार्कासाठी होणार आहे. प्रत्येकी 25 गुण आपल्याला म्हणजे 50चे अर्धे आपल्याला जे आहे मार्क इथे स्कोर करावं लागतं, जेणेकरून आपण सेपरेट पासिंग असणार आहे. म्हणजे रिसर्चमध्ये वेगळं आणि पेपर 2 मध्ये देखील वेगळं, अशा प्रकारचं दोनही पेपरमध्ये आपल्याला अर्धे अर्धे मार्क घ्यायचे आहे. म्हणजे 25-25, जेणेकरून आपण काय करू शकतो, क्वालिफाय होऊ शकतो आणि RTM NU मधून आपण आपलं जे आहे PhD पूर्ण करू शकतो. आता त्यासाठी
रिसर्च मेथोडॉलॉजीचा अभ्यास हे फक्त आत्तासाठीच नाही, म्हणजे पर्टिक्युलर एक्झामिनेशन क्वालिफाय व्हायचं आहे म्हणूनच फक्त रिसर्चचा अभ्यास करायचं असं नाही. यानंतर मित्रांनो तुम्हाला 12 क्रेडिट करावं लागणार. हे कंपल्सरीच असतं. आता हे 12 क्रेडिटसुद्धा रिसर्च मेथोडॉलॉजीवरच आधारित आहे. त्यामुळे हा अभ्यास पुन्हा पुन्हा करण्याऐवजी आपण संपूर्णतः या कोर्सच्या माध्यमातून करू शकता. यासाठी मी ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. थँक्यू सो मच.